हम कितना रोए है तुम्हारी याद मजनू एक चाय वर चाय. चाय नहीं मिलेगी, बोने झाले ना अजून. अरे बोने हम करता ना, रोकड़ा कैश लो कैश. कैश वाले सावकार रख दे खिसे में. अपनी प्यारी सुशीला चाय पिए बगैर कुणाला भी चाय देणार नाही. साला वो सुशीला तुम्हारे पर मरता भी नहीं और फुकट में मरता है, प्यार करता है प्यार. तेरे को क्या मालूम, प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी. वो चोरी फिर छुप छुप के आए क्यों मरता है. अबे चूहे तू क्या जाने, प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या. चाबी क्या सब पॉलिश. हो कर. का रे इथे ती ब्लॅक ना तिकीट विकणारी मुलगी ती इथंच असते ना. हा सुशीला. हा सुशीला. हा ते आमची बॉस आहे साहेब. बॉस. हो आम्ही सगळे इथं सगळं ब्लॅक मार्केट करतो. असं. पण आज ती इथं कुठे दिसत नाहीये. कुठे राहते ती. बताऊ साहब वो सामने. अच्छा म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये नाही, ती खाली फळी आहे ना, त्याच्या खाली एक चद्दर आणि 2 बर्तन आहे ना, वो उसकाच आहे. असं. पण का रे तिला घरचं असं कोणीच नाही. कोण नाही साहेब. हा एक मानलेला भाऊ आहे साहेब. मानलेला भाऊ. हो. हा आणखीन एक त्याचा आशिक आहे साहेब, तो चहावाला. ते बघा त्याचं नाव मजनू. प्रेम करणं. पहिलं साहेब कसा आहे आशिक. अहो ते सुशीलाच्या हातची बॉनी झाल्याशिवाय दुसऱ्याला चहाच देत नाही. असं. हो म्हणजे दोघांचं प्रेम वगैरे आहे का. छे छे ती कुठली करते याच्यावर प्रेम. तोच करतो आपला 50-50. ते बघा त्या आधी. अरे तेरे प्यार में सारा आलम खो बैठे तेरे. अरे बाबा तेव्हा राहू दे. चहा दे. हा सुशीला राणी तुझीच वाट बघत होतो. चहा केव्हापासून तयार आहे. घ्या चहा, गरम गरम चहा घ्या. हे काय बटर कुठे. अरे सगळी भरणी तुझीच आहे, लागेल तेवढं खा. तेरे प्यार में सारा आलम खो बैठे खो बैठे. हे भुसलो झालं किती. ₹55. चल 4 2 5 2 2 रुपये. 4 2 5 2 रुपये. क्यों बे साला मटका पीता है, शर्म नहीं आती. ए बाबा जा कल का कड़ा फेल गया ना तेरा. अरे जाने दे यार. ये ले मेहंदी से लंगड़ा और टीए से नवा 8 आना. 150 चक्का का पाना के 1 रुपया. पुलिस नया कॉन्स्टेबल आया. हा काय साला ते मारुती जाते या पाठीमागं. माझ्या मागे पोलीस लागले. मला वाचवा. पोलीस. चल सुशीला सुशीला का दी. नहीं है. मराठा लाइन. चलिए मराठा.
चल मैं रुपया आ गया। ये मेरा 1 रुपया। अबे यार बड़ा ना। अरे रुपया बस। ये मेरा रुपया, चलो। तो खोबड़ बघितलं देव जाणे. बनवतीच लागेल. हाँ यार आपण नाही खेळताय, तुम लोग खेलो. ये चल चल चलो ये मेरा रुपया, चल। ये मेरा रुपया। ये और 1 रुपया मेरा। ये मेरा रुपया। चलिए मैं 2 रुपया आ गया। अरे ऐसा ज्यादा हो गया क्या? पॉकेट मारा किसका? ठीक आहे. कोर्टात गेला नाही? नाही, आज जरा डोकं दुखतंय. मग बाम लावून देऊ का? नको, मला थोडा वेळ शांत बसते. थांबा, तुमच्यासाठी मी गरम चहा आणते. नमस्कार चायवाले. राम राम साहेब, चाय पिणार का? नाही आता नको. मजनू नाव काय तुमचं? हा मजनू. अच्छा. हा, तुमची ती सुशिला कुठे दिसत नाही इथं? आपण सुशीला जाणार कुठे? गेले असेल कुठल्या तरी थिएटरवर. येईल एवढ्यात शोचं टाइमच झालाय ना. ती बघा ना. निकाल सारे पाकिट. काय झालं साहेब? साहेब तिने माझं पाकिट मारलं. चल निकाल पाकिट. आरामदादी चोरी करते क्या? तोंड प्रमाण आपली सुशीला को पोलीस ने पकडा. अरे निकाल पाकिट. अरे काय झालं? काय झालं सुशीला? काय झालं? काय नाही रे मजनू, का रात्री त्याचा हप्ता चुकला म्हणून बदला देतोय साला. अरे चालेल आरामदादी बकवास बंद कर. चल पोलीस स्टेशन. हा हा, कुठे घेऊन जायचं तिथे घेऊन जा. काय पोलीस स्टेशन नवीन आहे का आपल्याला, की खातो की काय? पोलीस स्टेशन. तू ठे या. चल चला साहेब. चल चालेल पाकिट मार. मेरी सुशीला को पकड़ के ले गया. ठीक है, आने दो ममदू भैया को, फिर देखता है. देखा साहब, अपनी सुशीला को पुलिस पकड़ के लेके गया. अपना ममदू भैया होता ना, जामीन राहिला असता. असं? हाँ. साहेब या सुशीलने यांचं पाकिट मारलं. होय साहेब, मी थिएटरवर तिकिटाच्या रांगेत उभं होतो तेव्हा हिनेच माझं पाकिट मारलं. हे गाव भवानी, हे पोलीस स्टेशन आहे. येऊ का राहा? हात खाली. बाईच्या अंगाला हात लावायचा तुम्हाला अधिकार नाही. कायद्यानं बोलायचं. माझा अधिकार बघायचा आहे. निर्विवाद फोडून करतो सालीला. चले. खबरदार माझ्या अंगाला हात लावशील तर इथल्या इथं अंगावर कपडे घालून बोंब मारेन. हा, आणि सांगून ठेवते, माझी आबरू लुटली म्हणून नाक व्हायला वरडत बाहेर जाईल. काय काढू कपडे? चुप. कोण आहे तिकडे? फडणीसला हात पाठव. हे पहा, तिला आत मुलीची झडती घ्या. सगळे कपडे काढून नीट तपासा. अरे ₹2 पकडतात. चले फट. चाप. आणि लक्षात ठेवा, साली महापद्माश आहे. चल बरं साहेब. आईला माणसं लगेच ओळखतात. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. हो हो हो, नमस्ते नमस्ते. नमस्कार. कशी काय? आता ते थिएटरवर पकडलेल्या मुलीचं काय झालं? तिचीच झडती सुरू आहे. साहेब हे तिच्या अंडरवेअर मध्ये पाकिट मिळालेलं आहे आणि ₹52 आहेत त्याच्यात. गुड गुड, व्हेरी गुड. जातो. पाहिलं साहेब, पाकिट त्या पोरीनंच मारलं होतं, पण कबूल करत नव्हती बदमाश. बाय द वे, तुम्ही कसे काय? नाही, मला विचारायचं होतं, तुम्ही तिला कोर्टापुढे कधी हजर करणार? मोस्ट प्रॉब्ली आय थिंक उद्या दुपारी. का बरं? नाही, मी जामीन राहणार आहे. व्हॉट डू से? अहो साहेब, ती पोरगी म्हणजे. येतो मी.
अच्छा साहब हे सुशीला त्याचे उपकार नाही मानणार काय तू? उपकार हाँ कसला? अरे खुद जामीन रह के तेरे को छुड़ाया क्या कम है क्या वो? भैया हाँ या जगात कुठलाही पुरुष स्त्रीवर तसे फुकट उपकार करत नाही. जा त्याला विचार रात्री कुठल्या हॉटेलवर यायचं ते. नाही सुशीला, मी त्यासाठी जामीन नाही राहिलो. मला मला तुझ्याशी काही बोलायचंय. चल भैया आपल्याला वेळ नाही. अरे भैया आपलं सामान कुठे आहे? चलो मजनू को पूछ जाएंगे चल. हा चल. सुशीला तो आली? ए मजनू अरे वो उधर का सामान क्या हो गया हमारा? आमची भांडी हाँ? ते पोलिसांनी सगळं उधळून लावलं. का? त्यांचं काय घोडं मारलं आम्ही? ते याच्या पुढे तुला इथं राहू देणार नाही. राहू देणार नाहीत म्हणजे काय? त्याच्या बापाची जागा आहे काय? ए सुशीला चला एक मिनिट थांबायचं नाही तर. चलो मंदू ए बंदी आहे का कुणाची आम्हाला? हा साहेबाची वरून ऑर्डर आहे तसे. चलो ए हात मत लगाना समझे? हाँ चलो हाँ चलता है. चल सुशीला. बरं भैया हाँ. आपण जायचं कुठं? कुठं जाएंगे जिधर पाव ले जाते हैं वहां. आपला दारूचा अड्डा बंद झाला, फुटपाथ भी बंद झाला. चलो सुशीला चालला? होय बाबा आता जायलाच पाहिजे. आणि हे बघ मजनू माझ्यासाठी तुझी चहाची बोली थांबवू नकोस. हा रोज माझी आठवण काढून चहा बटर खात जा. आपल्या पोटाला मारू नकोस. हा चल भैया. भैया पानी कुठे चाललंय? उसके सामने तेरे मेरे जैसा जिंदगी का सवाल नहीं है ना. जैसे रास्ता मिलता है वैसे बहता है वो. बघितलं भैया ते मुलं पक्षाचं घरट तोडायला लागले. बिचारे त्या पक्षाने काडी काडी जमून घरट बांधले असेल नाही. हाँ इसी का नाम तो जिंदगी है. एक का खेल होता है मगर दूसरे की जान जाती. चल भैया इधर तो भी जाके पंपर मारेंगे. चल ना यार चल. क्या माधु टम्पर मारने को आया? एक दिन नहीं जाएगा टम्पर के सिवा. हाँ क्या करना मोहम्मद भाई, आदत से मजबूर है ना. अच्छा है तुम्हारा. ए चल अरे भैया हाँ? बोर्ड क्या है रे? अरे वो तमाशा होता है ना उसका बोर्ड है वो. हाँ बहुत अच्छा होता है. औरत लोग बहुत अच्छा नाचता है. वो कौन है ना वो नाम क्या लिखा है वो? कला लीला क्या है? भैया हाँ? क्या तुम जाएगा ना? तमाशा देखने को? पागल है क्या? औरत लोग जाता नहीं कभी उधर. कौन बोलता है साला अपन औरत है? चलो वाह बाई वाह क्या बात है. खरंच बाई जीव ओळून टाकावंसं वाटतं तुमच्यावर. आईला काय येडं केलं पब्लिकला तुम्ही. आवडलं बाई तुम्हाला? नुसतं आवडलं? अहो माझ्यासारखी बाई ती तुमच्यावर फिदा झाली मग त्या पब्लिकचं काय झालं असेल. बाई एक विचारू का? विचारा की. आम्हाला जमल का हो तुमच्यासारखं सगळं? हो न जमायला काय झालं. या धंद्याला जे लागतं ते देवानं रूप दिले तुम्हाला. नाही पण तुमचं ते नाचणं गाणं. हो नाच गाणं काय सराव केला तरी येईल, पण नाच गाण्यापेक्षा या धंद्यात आणखीन एक महत्वाचं यावं लागतं. काय? या धंद्यात लाज लज्जा आबरू समज मुंडळून ठेवून द्यायला लागतं.
एखादा पब्लिक पैसे द्यायला आला तर त्याच्या हातात हात द्यावा लागतो. मग तो हात दाबतो काय, डोळं घालतो काय, आजकट विचकट बोलतो काय, पर ते हसत मुखाने घालावं लागतं. बस एवढंच? हो, गटारात पडलेल्या चिखलाची काय भीती. बाई, माझी तयारी आहे. असं हो. 1 2 चलो सा सही सही सा सा सही सही सा सा सही सही सा सा सही सही सा जबर सा सही सही 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 सा कितना पैसा रे? 50 पैसा दो. 4 आने का 8 ना हो गया क्या? नाही नको. काय रे? आज तुमची ती बॉस इथं कुठे दिसत नाही? कोण सुशीला? हा तीच. साहेब पोलिसांनी पाक त्यांचा अड्डा मोडून टाकला. असं? पण गेली आहे कुठे ती? कुणाला ठाऊक? ते बघा ते मजनू कसा धंदा बंद करून त्याच्याकरता झरत बसलाय. हे 100 रुपये घ्या. ही लावणी आत्ताच्या आत्ता बंद करा आणि कुठली लावणी न म्हणता हात निघून जा. हो शहाणे, काय बंद करा भाई, लावणी झालीच पाहिजे. नाही नाही, लावणी न म्हणता तुम्ही हात निघून जा. नाही, चला म्हणतो ना मला. हो भाई, आता करा सुरू लावणी. हा, करा सुरू लावणी. सुरू करा लावणी. सुशीला, मला मला तुझ्याशी काही बोलायचंय. माझ्याशी? मला वेळ नाही तुमच्याशी बोलायला. नंदा, भैया कुठे गेलाय? मला वाटतं ते रिक्षा आणायला गेले असतील. असं? मी येते. हा, बर. हाँ, चलो बैठो. रिक्षा ताबडतोब त्या रिक्षाच्या पाठोपाठ घे. ऐसा यहाँ पर मारेगा एक. चल भाग यहाँ से. पैसा मांगता है. म्हणाय बे, मला क्या म्हणताय? सुशीलाला भेटायचंय. हाँ, ये सुशीला, वो 100 की नोट देने वाला साहेब है, देखो. त्यानं म्हणावं मला तुमच्याशी बोलायला वेळ नाहीये, माझ्याकडे दुसरं गिरायक आहे. उसको टाइम नहीं है. पण हे सुशीला, अरे अरे रोती तू? नाही भैया, आता नाही रडणार. मेरी समझ में नहीं आता, वो भले मानस को झटका क्यों तू? तुला जामीन राहिला होता ना तो. भैया, हाँ. मी नुसती बोलले, खरं तर त्याला फाडून खायला हवं मी. क्यों? क्या हुआ? क्या हुआ? माझ्या सोन्यासारख्या आयुष्याची राख रांगोळी केली ती याच माणसानं. अच्छा,
यही है वो आदमी। मुझे पहले क्यों नहीं पता, मैं इसको गर्दन मार देता। तो यही है वो देशमुख। कहां रहता है वो और उसकी पत्नी? अब वो है और मैं हूं। कोण आहे? काय हो, एवढ्या रात्री उशिरापर्यंत कुठे गेला होता? जेवायला पण आला नाही. मला जरा काम होतं. हल्ली कोर्टात जात नाही तुम्ही? कोण म्हणतो? अहो कोण काय, गेले 4 दिवस झाले तुमचे पक्षकार सारखे येऊन जातात घरी. असं? अहो असं पण आणखीन काय विचारता? कोर्टात नाव पुकारले ते हजर नसता म्हणे तुम्ही तिथं. काय भानगड काय? भानगड? अगं त्याचं असं असेल, हा मी कोर्टात जातो त्यावेळी ते घरी येत असतील आणि मी घरी असतो त्यावेळी ते कोर्टात जात असतील. हे पहा, अशी उडवाउडवीची उत्तरं देऊ नका मला. खरं सांगा बघू काय चाललंय. खरं सांगू, मी अशाच एका महत्वाच्या केसच्या कामात गुंतलोय. हे काय? अहो तुम्ही आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला होतात ना, आणि आंघोळ न करताच परत आलात. आता मात्र कमाल झाली आहे तुमची. काय कालही असंच झालं. काय? कोर्टात जाताना एका पायात काळा मोजा तर दुसऱ्या पायात लाल मोजा. ह्या अलीकडे काय होती तुम्हाला? आता का? चला टॉवेल घ्या. कोण आहे? या या दिवाणजी या. का आलात? तुमच्यावर समज निघाली. काय समज? होय. माझ्यावर? होय. ते कशासाठी? तुम्ही ज्या पोरगीला कोर्टात जामीन झाला होता हा. ती पोरगी तारखेला कोर्टात हजर राहिली नाही, म्हणून तिला वॉरंट आणि तुम्हाला समज. असं? साहेब, आपण तिला उगीच जामीन राहिला. का? जास्ती कटकट झाली बघा. तिच्याबद्दल लोकांच्याकडून बरेच प्रवाद ऐकायला मिळतात. जाऊ द्या, मी आता तिच्याकडेच जातो आणि तिला घेऊन परस्पर मी कोर्टात येईल. हा? साहेब, पोहण्याचा राग येणार नसेल तर सांगतो. काय तिच्यापासून थोडंसं सावध आहे. कळलंय मला तुम्हाला काय म्हणायचंय ते. शैला, जेवायला वाट, मला कोर्टात लवकर जायचंय. तुम्ही वा पुढं. एकच तास तू नाही बसत जेवायला? नाही, का? बरं नाही मला. मी जेवीन नंतर. बरं नसतं का? काही नाही, तुम्ही जेवा. ठीक आहे. एक विचारू, काय? तुम्ही पुन्हा मुलीला जामीन घ्यायला? का विचारतेस तू? मला नाही सांगितलं कधी तुम्ही. प्रत्येक गोष्ट पुरुषाने घरी सांगायलाच पाहिजे का? आजवर तुम्ही माझ्यापासून काही लपून ठेवलं नाही, म्हणून विचारलं. असं म्हणून विचारलं काय? हो, आणि मला वाटतं पत्नी म्हणून विचारण्याचा हक्कही आहे मला. हक्क? पत्नी म्हणून? हो हो, कोण आहे ती मुली? मला तुम्ही काय चाललंय हे? म्हणून तू हे सगळं सोडून ऐकलं? ठीक आहे. कशाला आलात? माझे ढिंडोळे झालेले पाहून अजून जीव शांत झाला नाही तुमचा? नाही सुशीला, असं म्हणू नकोस. तर मग का आलात? मला तुझ्याशी काही बोलायचंय. बोलायचंय? तुमच्यासारखे अनेक सभ्य पुरुष इथे येऊन जे बोलतात तेच बोलायचंय ना? नाही सुशीला, मला आज तुझ्याशी खरं खरं बोलायचंय. खरं बोलायचंय? तुमच्यासारखे क्षणाचे सत्यवादी हरिश्चंद्र मी खूप पाहिलेत. खरं आहे तुझं, पण मी असा क्षणाचा हरिश्चंद्र नाही. तर मग काय, एकवचनी रामाचा होता? तुम्हाला कल्पना नाही साहेब, तुम्ही माझ्या आयुष्याचे काय खेळ खेळलात. तो खेळ खेळलात तुम्ही, आणि जीव गेला माझा. नाही सुशीला, त्याच माझ्या पापाची आज मी तुझ्याकडे कबुली द्यायला आलोय, तुझी क्षमा मागायला आलोय. क्षमा? वाह साहबजादे देशमुख साहब, क्षमा मांगने आए हो? हाँ? बहुत खूब, बहुत बढ़िया तरीका ढूंढ निकाला. चलो हम भी क्षमा मांगने के लिए तैयार है आपकी. ले आओ अपनी बीवी को. आपने मुझे मारा, हाँ? आपकी बीवी की मैंने आबरू लूटी नहीं, सिर्फ बोला. इतना गुस्सा है, हाँ? तो दूसरे की आबरू लूटने वाले हरामजादे का क्या होता चाहिए?
तुम्हाला पश्चाताप झालाय ना? होय सुशीला, विश्वास ठेव माझ्यावर. मला या सगळ्याची परतफेड करायची. परतफेड या सगळ्याची कशी करणार आहात? तू सांगशील कशी सुशीला? अच्छा, तुमची पत्नी म्हणून मला तुम्ही घरी न्याल पत्नी म्हणून? का? हिम्मत होत नाही? हिम्मत? चल सुशीला, चल. या पावली मी तुला माझी पत्नी म्हणून माझ्या घरी न्यायला तयार आहे. चल. नाही भैया, जाऊ दे मला. पाहते एकदा काय होतंय ते. आलेली संधी मी हुंदवडली असं नको वाटायला. चला. कोण आहे? देसाई दिवाणी साहेब आहेत? म्हणजे ते कोर्टात आले नाही? नाही. खरं सांगू भाईसाहेब, नको त्या पोरगीला साहेब जामीन राहिले. त्या दिवशी तारीख वाढून घेतली, 4 दिवसात पोरगी कोर्टात हजर करतो म्हणून. अहो ती बिलंदर पोरगी कुठल्या हाताला लागते? पक्की मवाल आहे ती. दिवाणजी, कोण आहे ती मुलगी? खरं सांगू भाईसाहेब, जवळजवळ वेशाच म्हणा ना. सिनेमाच्या थिएटरसमोर तिकिटांचा ब्लॅक मार्केट करते. ये सुशीला. थांबा, मी या घरात कुणाला येऊ देणार नाही. कोण आहे ही? ही माझी पत्नी आहे. पत्नी? हो. माझ्या पूर्वायुष्यात अजाणतेपणे माझ्या हातून एक जीवन पुस्करलं होतं. त्या पापातून मुक्त व्हायचंय मला. बाजूला हो शैला. नाही, एका वेश्याला मी माझ्या घरात येऊ देणार नाही. शैला बाजूला हो, हे घर माझं आहे. तसंच माझा या घरावर हक्क आहे. मी तुमच्या अर्धांगिनी आहे. खरं आहे, पण शैला, लग्नाच्या वेदीवर देवा ब्राह्मणांच्या समक्ष तू एक शपथ घेतली होतीस. माझ्या सुखदुःखात पापा पुण्यात तू अर्धी वाटेकरी आहेस. माझ्या हातून हे पाप घडलंय, तुला ते स्वीकारावं लागेल. शैला बाजूला हो. चल सुशीला. साहेब, सुशीलाबाई कोर्टात हजर न राहिल्यामुळे तुमचं नाव पुकारले. असं? होय. ठीक आहे सुशीला, मी कोर्टात जाऊन पुढची तारीख मागून दे. तू एकच थांब. हा? वा, हा ना दोघांचा फोटो. का मछली तडफडते. हे पहा, मला तुमच्याशी काही बोलायचंय. माझ्याशी? हा, एक सौदा करायचाय. सौदा? आजपर्यंत पुरुषानेच माझ्याशी सौदा केला, आता तुम्ही करणार? हे पहा, हे सभ्य माणसाचं घर आहे. नीट तोंड सांभाळून बोला. अरे हो, खरंच की हे सभ्य माणसांचं घर आहे, नाही का? माफ करा. हा, बोला. हे पहा, तुम्ही या घरातून जायला काय घ्याल? माफ करा हा बाईसाहेब, हा सौदा होऊ शकणार नाही. का? कारण किंमत सांगणारी व्यक्ती मी आहे. मी काही मागू शकते, 10 लाख सुद्धा, आणि माझी खात्री आहे ती तुम्ही देऊ शकणार नाही, कारण तुम्ही पराधीन आहात, एकाच्या पत्नी आहात, आणि म्हणूनच सांगते हा सौदा होऊ शकणार नाही. शैलाबाई, नाराज नका. चला, मी तुमच्याशी सौदा करते. सौदा? हो, त्यात तुमची आणि माझी दोघींची परीक्षा आहे. परीक्षा? तुमच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र देता मला? काय मंगळसूत्र?
मंगळसूत्रच. मंगळसूत्र आणि तुझ्यासारख्या वेश्याला? बाईसाहेब, वेश्य असले तरी मला सुद्धा मन आहे, भावना आहे. अहो, तेच तर माझ्या हातचं चाललंय म्हणून तर मी अट्टाहास करते. असं मग हा सौदा होणार नाही बाईसाहेब. नाही पण हे पहा, सौदा महागात पडणार नाही. नाही नाही देवा, काय करू मी, काय करू? क्षमा कर, क्षमा कर. माझं मंगळसूत्रच हवं ना तुला? हे घे, आणून घेतून. तुला मला तोड सुद्धा दाखवू नको. तू कशाला आलास इथं? अरे अरे कितनी देर से ढूंढता है हम तेरे को, हाँ? ये देख, ये क्या है? ये क्या है यार? ये राखी है यार. आज राखी बांधने का दिन है. आज हम तो राखी बांधने वाला है. इधर है वो, इधर है वो हरामजादा देशमुख. साला इधर बैठा है क्या साला फोटो में? उसकी बीवी किधर है? ये है उसकी बीबी. ये इधर है तेरा मर्द, सभापति का बेटा. मेरी सुशीला की अब्रू लुटे का है मुझे उसके सामने. माझ्या आयुष्यात मी जे भोगलं ते दुसऱ्या कुणाच्या वाटेला येऊ नये. तू हट जा. नाही भैया, नाही. असं काय करू नकोस. तू माझी शपथ आहे भैया, नाही. साहेब, आज मुझे मेरी कसम पूरी करनी है. छोड़ दो मुझे. मेरे सुशीला को बर्बाद किया.
युअर ऑनर, आरोपीच्या वकिलांनी बचावाच्या भाषणात जी सुंदर दर्दभरी कहाणी सांगितली ती संपूर्ण खोटी आहे. तो एक छानसा कल्पनाविलास आहे. ते एक सुंदर रचलेलं नाटक आहे. पण सत्य सत्य त्याहून भयंकर आहे. नाही नाही युअर ऑनर, सत्य याहून अजिबात वेगळं नाही. मी सांगितलेलं एक नाटक नसून तेच एक सत्य आहे. एका स्त्रीच्या शीलरक्षणासाठी एका स्त्रीनं केलेल्या आटोकाट धडपडीत ती सुरी केवळ अपघातानं त्याला लागली हे सौ शैलजा देशमुख यांनी आपल्या साक्षीत सांगितलेलंच आहे युअर ऑनर. युअर ऑनर, जेव्हा बचावासाठी कायद्याचा आधार मिळत नसतो तेव्हाच अशा भावविवश कल्पनारम्य खोट्या कथा रचून गुन्हेगारांना वाचवण्यासाठी असा केविलवाणा प्रयत्न केला जातो. आता आरोपी म्हणून जी स्त्री उभी आहे ती या समाजाला लागलेली कीड आहे. आपल्या हीन चारित्र्यानं समाजाला बिघडवणाऱ्या या स्त्रीनं आपल्या जीवनात अनेक रंगढंग केलेले आहेत. स्वतःच्या शीलाचा व्यापार उघड्या फुटपाथवर मांडला होता. सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करून अनेकांना लुबाडलं होतं. एवढंच नाही तर खिसे कापण्याच्या धंद्यातही सराईत होती. ऑब्जेक्शन युअर ऑनर, आरोपीवरचा हा आरोप अजून तरी सिद्ध झालेला नाहीये. दॅट्स इट युअर ऑनर. तो आरोप सिद्ध होऊ नये म्हणून आरोपीवर वॉरंट असताना सुद्धा ती तारखेला हजर राहिलेली नाही. यावरून आरोपी किती बनेल आणि निगरगट्टा याची कल्पना येईल. पण युअर ऑनर, काही झालं तरी एक गोष्ट आपल्याला नक्कीच डावलता येणार नाही की आरोपी ही एकेकाळी शिक्षिका होती, विद्यादानासारखं पवित्र कार्य करत होती. पण त्याच आरोपीला कुमार्गाला लावलं कुणीही तुमच्या आमच्यासारख्या सभ्य म्हणून मिळवणाऱ्या याच समाजानं आम्ही तिला कुमार्गाला लावली. युअर ऑनर, समाजाच्या नावानं कितीही टाव फोडला तरी खुनाचा आरोप टाळता येणार नाही. ज्या माणसानं हिला बहीण म्हणून आसरा दिला होता त्या उपकार करत्याला ती विसरली आणि एका भल्या माणसाच्या घरात शिरून सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त करायला निघाली. आणि जेव्हा हिचा मानलेला भाऊ हिच्या मार्गात आडवा आला तेव्हा त्याच्या पाठीत चुरा खुपसून हिनं त्याचा खून केला. युअर ऑनर, पंचनाम्याच्या वेळी आरोपीनं हा सर्व स्वतःच कबुली जबाब दिलेला आहे आणि अजूनही ही गोष्ट आरोपी नाकारत नाही. याचाच अर्थ आरोपीनं खून केलेला आहे आणि असा निर्दय खून करणाऱ्या स्त्रीला फाशीशिवाय दुसरी अन्य कोणतीही शिक्षा योग्य होणार नाही. ऑर्डर ऑर्डर. आरोपी सुशीला, तुमच्यावर ठेवलेल्या आरोपाबाबत तुम्हाला काही सांगायचं आहे? अच्छा. आरोपी सुशीला, तुमच्यावर ठेवलेला आरोप आणि तुमचा होकारती जबाब तसंच तुमचं वय आणि तुम्ही एक स्त्री आहात हे विचारात घेता इंडियन पिनल कोड 302 कलमान्वये तुम्हाला फाशीच्या शिक्षेऐवजी मी सहानुभूतीपूर्वक जन्मठेपेची शिक्षा फरमावत आहे. मला यांच्याशी थोडं बोलायचंय. ठीक आहे, बोला. सुशीलाबाई, सुशीलाबाई, रडू नका. डोळ्यात पाणी आणायचं नाही. एक सांगू तुम्हाला, तुमच्या लग्नात एक गोष्ट राहून गेली. लग्नात वेशीकडून मंगळसूत्र बांधलं जातं कारण धर्मानं वेश्याला अखंड सौभाग्यवती मानलंय. तुम्हाला माहितीये मी वेश्या आहे ना. नका नका असं म्हणून जाऊ दे शैलबाई. तुमचं बांधायचं राहून गेलेलं मंगळसूत्र आज मी तुमच्या गळ्यात बांधते आणि जाते. मम्मी, इन्स्पेक्टर
सुशीला जीव वाट बघू नको